नमस्कार माझ्या सर्वांना, मी शिवानी. गावाकडच्या स्वादमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे पालेकांद्याची रेसिपी. अगदी भारी वाटते हे बेसन खायला पालेकांद्याचं. तर आपण नेहमी मोकळं बेसन बनवतो, त्यापेक्षा हे बेसन एकदा तरी बनवून बघा पालेकांद्याचं, खूप मस्त वाटते. चला तर सुरू करूया आजची रेसिपी. त्यासाठी काही साहित्य घेतलेले आहे आणि ते मी तुम्हाला भाजी बनवतानाच सांगणार आहे. तर एक वाटी बेसन घ्यायचं, त्याला छानपैकी असं मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे, जोपर्यंत त्याचा पूर्ण सुगंध रूममध्ये दरवळत नाही तोपर्यंत. तर अशा प्रकारे लो फ्लेमवरच भाजायचं, लो टू मीडियम फ्लेमवर. भाजून झाल्यानंतर दुसऱ्या याच्या भांड्यात काढून घ्यायचं. नंतर त्याच कढाईमध्ये तेल टाकून थोडंसं एखाद्या चमचभर जिरं व थोडीशी मोहरी टाकून याची फोडणी देऊन द्यायची आहे. सोबतच 3-4 लसणाच्या कराया मी चांगल्या ठेचून असे दरदऱ्याचा बारीक केलेल्या आहे, त्यालासुद्धा टाकल्या. त्यालासुद्धा तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. नंतर 7-8 मिरच्या बारीक चिरलेल्या त्यासुद्धा टाकायच्या. त्यालासुद्धा तेलामध्ये आपल्याला चांगलं तडतडून घ्यायचं आहे. आणि तुम्हाला कमी प्रमाणामध्ये तिखट आवडत असेल तर मिरच्याचे प्रमाण कमी करू शकता. नंतर बारीक चिरलेला कांदा तोसुद्धा त्यामध्ये टाकून त्यालासुद्धा मिक्स करून घ्यायचा आहे. आणि कांदा आणि मिरच्याला छानपैकी मऊसर होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. नंतर यामध्ये 2 मी शिमला मिरची बारीक चिरून टाकलेली आहे. सोबतच 2 बारीक चिरलेले टमाटरसुद्धा टाकलेले आहे. ह्या सर्व भाज्या आपल्याला आत्ता मीडियम फ्लेमवर छानपैकी असं मिक्स करून झाल्यानंतर झाकून 2 ते 3 मिनटं शिजवून घ्यायचं आहे, जोपर्यंत मऊसर होत नाही तोपर्यंत. आता बघू शकता अगोदरपेक्षा भाज्या ह्या मऊसर झालेल्या आहे. तर यामध्ये काही बेसिक मसाले टाकायचे आहे. तर मी अगदी पाऊण चम्मचच्या जवळपास लाल तिखट, सोबतच 1 चम्मच धनिया पावडर, अर्धा चम्मच हळद व 1 चम्मच आमचूर पावडर व चवीनुसार मीठ घालून याला छानपैकी परतून घेतलेला आहे आणि अगदी अर्धा मिनटं शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे मसाले पूर्ण भाजायला लागून जाईल. सोबतच त्यामध्ये बारीक चिरलेला पालेकांदा अगोदरच मी याला स्वच्छपणे धुवून बारीक चिरून घेतलेला आहे आणि तोसुद्धा भरपूर प्रमाणामध्ये टाकून द्यायचा. सोबतच यामध्ये कोथिंबीरसुद्धा टाकायची. अतिशय भारी वाटते हे याचं कॉम्बिनेशन पालेकांद्याचं आणि कोथिंबीरचं. आणि खायला जी नॉर्मली बेसन असते ना, त्यापेक्षाही बेसन अगदी मस्त भारी वाटते. नेहमी माझ्याकडे काय होते, बेसन उरून जाते, तर दुसऱ्या दिवशी आम्हाला पराठे बनवून खाणं पडते. तर ह्यावेळेस मी विचार केला की तसं न करता हे सुकं बेसन बनवून बघायचं. तर ह्यावेळेस बेसन मग नंतर बनवल्यानंतर बिलकुल उरलं नाही आणि खायला तर इतकं टेस्टी झालं होतं की सर्वांनी पोट भरून जेवण झालं सर्वांचं. तर छानपैकी भाज्या मऊसर झाल्या की त्यामध्ये मी फक्त अर्धा कपच्या जवळपास पाणी टाकलेलं आहे. यामध्ये पाणी टाकण्याची आवश्यकता पडत नाही, पण थोडंसं बेसन शिजण्यासाठी कधीकधी काय होते, जाडसर बेसन असलं तर लवकर शिजत नाही, म्हणून मी फक्त अर्धा कपच पाणी टाकलं आहे यामध्ये. आणि जे भाजलेलं बेसन आहे ते त्यामध्ये टाकून मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता पूर्ण बरोबर मिक्स करून झालं की अशा प्रकारे हे भाजी तयार होते. आता तुम्हाला थोडीशी अशी ओलसर वाटत असेल की हे तर सुकं बेसन नाही आहे, पण नंतर हे काय होते, जसं जसं थंड होते ना, तर अगदी सुटसुटीत असं मोकळं बेसन तयार होऊन जाते. तर हे आता अगदी लो फ्लेमवर आपल्याला 2 ते 3 मिनटं छानपैकी याला शिजवून घ्यायचं आहे. आणि थोडं थोडं बीचमध्ये चेक करत राहायचं आहे की तळाला तर नाही लागली आहे कढाईचं बेसन वगैरे, म्हणून याला परतवत राहायचं आहे. सोबतच यामध्ये नंतर मी आणखी कोथिंबीर टाकला आणि हे बेसन तयार करून घेतलेलं आहे. आता जसं थोड्या वेळाने आपण पोळी वगैरे बनवतपर्यंत थोड्या वेळातच काय होते, बेसन थंड झालं हलकंसं की अगदी सुटसुटीत मोकळं बेसन हे आपल्याला तयार होते. आता बघू शकता अगोदरपेक्षा हे बेसन आता सुटसुटीत मोकळं असं झालेलं आहे. आणि सोबतच मी आता जेवणाच्या वेळेस काय केलं, ठेचासुद्धा बनवून घेतला, मिरच्या आणि पापडसुद्धा तळून घेतले आणि सोबतच वरण भात आणि पोळीसुद्धा बनवून घेतली आहे. अशा प्रकारे आजच्या जेवणाची थाळी तयार करून घेतलेली आहे. कसं वाटलं आजची तुम्हाला सुकं बेसनची रेसिपी? आवडली असेल ना तर नक्की बनवून बघा. आणि हे बेसन अगदी भारी वाटते खायला. तर माझ्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा